1 चमचा मेथी दाणा, 1 चमचा कलंजी आणि 1 चमचा रोजमेरी आणि थोडासा कढीपत्ता। मेथी दाणा आहे ना पौष्टिक घटक केस गळणे कमी करते आणि अकाली जे केस पांढरे होतात त्याला प्रतिबंध करते आणि टाळूची जी इतर समस्या दूर होतात मेथी दाण्यामुळे। दुसरं परत कलौंजी काय करतं तर कलौंजी ना ते सेम केस गळती कमी करतं आणि कलौंजीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे ना टाळूचे पोषण करतात, ते केसांची वाढ सुधारण्यास मदत होते। परत रोजमेरी काय करते तर रोजमेरी केस गळणं कमी करते, केसांची वाढ उत्तेजित करते आणि मेंदूला कार्याला स्मरणशक्तीला मदत करते, रक्ताभिसरण सुधारते। हे रोजमेरीचा उपाय आहे। आणि कढीपत्ता तर केसांसाठी खूपच उपयुक्त आहे। कढीपत्त्यामुळे केस गळणी कमी होतात, चमकदार होते, केसांची वाढ होते, तसेच टाळूचे आरोग्य सुधारते, कोंडा कमी होतो आणि कढीपत्त्यामध्ये पण अँटीऑक्सिडंट्स असतात, बीटा कॅरोटीन असतं, जीवनसत्वे बी, सी आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे केसांच्या कुपांना पोषण मिळते। सो जी मी काय प्रोसिजर सांगितली त्याच्यानुसार जर तुम्ही टोनर तयार करताय आणि केसांना वापरताय तर खरंच 100% रिझल्ट आहे। हे 3 इंच मिश्रण आहे, ते मी गरम पाणी केलं आहे, थोडंसं 5 सेकंद जरा पाणी गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये छानपैकी उकळी करून घ्यायची। उकळी जोपर्यंत अर्क त्या पाण्यामध्ये उतरत नाही तोवर उकळी करून घ्यायची, असे खळाखळा उकळलं पाहिजे ते पाणी। आणि 1 ग्लास पाणी मी वापरलेलं आहे त्या पातेल्यामध्ये, तेवढ्याशा जे काही सामग्री आहे दिलेली त्याच्यानुसार। आणि परत ते पाणी थोडंसं थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यानंतर गाळणीने गाळून घ्यायचं। माझ्याकडे गाळण नव्हती, म्हणजे ती बॉटलमध्ये गाळायची गाळण नव्हती, त्याच्यासमोर मी असं गाळलं ग्लासमध्ये आणि नंतर मग स्प्रे बॉटलमध्ये भरलं मी ते। स्प्रे बॉटलमध्ये भरण्याचा उपाय हा होतो की तुम्ही जेव्हा केसांना स्प्रे करता त्याच्यावर छान स्प्रे होतो, जेणेकरून हाताने लावणार कसं आपण, हे टोनर आहे त्याच्यामुळे। अशी स्प्रे बॉटल बाजारात कुठेही भेटते, 5-10 रुपयाला, तुम्ही आणू शकता। असं मस्त स्प्रे बॉटलमध्ये भरून ते पॅक करायचं आणि हे किमान तुम्हाला जसं तुम्ही हेअर वॉश करता आठवड्यातून 2दा वगैरे, हे तुम्हाला मस्त जातं। पण 8-8 दिवस तयार करून ठेवा आणि हेअरचा पहिले असं कंगवा करून घ्यायचा, मध्येच भांग पाडून आणि मग टाळूला ते स्प्रे करायचं आणि हलक्या हाताने मसाज करायचं। सगळ्या प्रकारे एक साईडनं भांग काढत राहायचं, जशी मी प्रोसिजर करते तसं सेम करा। प्रत्येक भांग असा काढायचा आणि टाळूला आहे ना स्प्रे करायचं, जेणेकरून काय होतं पूर्ण ते स्काल्पला म्हणजे स्प्रे होतं, पूर्ण टोनर लागतं, केसांना मारायची गरज नाही आहे, टाळूला स्प्रे करायचं, कारण वाढ आपली केसांची टाळूपासून होत असते, जे काय आपल्याला कोंडा टाळूवर होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला खाज वगैरे सुटते, कधी कधी इचिंग होतं। ह्याच्यामध्ये तुम्ही ना कांदा पण कट करून टाकू शकता। आता थोडासा मसाज करायचा हाताने आणि त्यानंतर असे केस आहेत ना हेअर बन करून घ्यायचे आणि हेअर बन केल्यानंतर तुम्ही अर्धा-पाऊण तास काय केस धुणार असताना अर्धा-पाऊण तास शक्यतो ठेवत जा आणि त्यानंतर मस्तपैकी असं हेअर वॉश करून घ्या। बघा केस तुम्ही 3 महिने रेग्युलर करा, केस